भारतीय जनता पक्षाने सत्तेमध्ये आल्यानंतर अनेकांच्या पाठीमागे ईडी सीबीआय लावली। त्यातच ज्या नेत्यांवरती आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, पुरावे दिले, त्याच नेत्यांना मंत्रिपदावरती विराजमान केले। तर दुसरीकडे फोडाफोडीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रातील दोन दिग्गज पक्ष फुटल्याने भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये अनेक नेत्यांमध्ये एक वेगळा मेसेज गेला आणि जनतेमध्ये नाराजी पसरलेली आहे। तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाल्यानंतर भाजपासह अनेक पक्षातून काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे। तर दुसरीकडे ठाकरेंच्याही पक्षामध्ये चांगल्या प्रकारे इनकमिंग सुरू आहे। शरद पवारांनी तर अतिशय महत्त्वाचे नेतेच तुतारीकडे वळवलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला, शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला धक्क्यावर धसे बसायला सुरुवात झालेली आहे। एकीकडे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत नाराज आहेत, आयारामांना संधी दिले आणि गरज नसतानाही अजित पवारांच्या पक्षाला घेऊन संधी देणे, यामुळे अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे। तर याचाच फटका बसलेला आहे कल्याणमधील भाजपचे महासचिव व संपर्क प्रमुख राजाभाऊ पाटकर यांनी शेकडो कार्यकर्त्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त यांच्या उपस्थितीमध्ये टिळक भवन येथे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। त्यांच्या जाण्याने कल्याणमध्ये हा मोठा धक्का बसलेला आहे। एकीकडे कल्याणचे आमदार गायकवाड, गणपतराव गायकवाड हे तुरुंगात आहेत, तर दुसरीकडे शिंदे गट आणि भाजपचं या ठिकाणी जुळत नाही आणि त्यातच पदाधिकारी सोडून गेल्यामुळे येणारी विधानसभेची निवडणूक ही भारतीय जनता पक्षासाठी पुन्हा एकदा जड जाणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। निष्ठावंत नाराज आणि फोडाफोडीच्या राजकारणाने भाजपला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे। आपल्या प्रतिक्रिया या राजकारण्यांच्या बाबतीत कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।